खरी नाच सुद्धा लावणार नाही ग, एवढा जीव लावलास तू आम्हाला। तू मला आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंद दिलास कमली। आजी, ते म्हणतात का नाही, जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय। आता त्या दिवशी ते सगळं घडलं नसतं तर आज आपलं नातं एवढं घट्ट असतं का? आणि माझं तुम्हाला आजी म्हणणं कधीच बदलणार नाही, मग ते कुणाला आवडो नाही आवडो। तू राहा ना ग इथेच, नको जाऊस हॉस्टेलला। तू इथे असलीस ना की घर कसं आनंदाने भरल्यासारखं वाटतं। तू गेलीस की सगळं सुनं सुनं वाटतं। आजी मला कळतंय, पण मला माझा संघर्ष करायला लागणारच आहे की नाही। मला जिद्दीनं जगायला शिकायचं आहे, स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे। आणि आता मी ऍडमिशन घेतलंय म्हणल्यावर हॉस्टेलची बी सोय आहे, आणि इथं राहतोय म्हणल्यावरती मी तुम्हाला केव्हा बी भेटायला येऊ शकतो, होय की नाही? चतुर आहेस। बरं चला, आता निघतो। हॉस्टेलची जरा प्रोसिजर आहे ती बी पूर्ण करायची आहे, आणि उद्यापासून कॉलेज बी सुरू होणार आहे। ये यशस्वी हो, तुझी सगळी स्वप्न पूर्ण होऊ देत। कायम सुखी राहा, काळजी घे, आणि मी सांगितलेलं कधीच विसरायचं नाही। कधी काही लागलं तरी हक्काने या आजीकडे यायचं। येतो। आई तुळजाभवानी, माझं आणि कमळीचं हे नातं कायम असंच राहू दे। तिला कधीच माझ्यापासून दूर करू नकोस। सतीश, तुम्ही मला सांगा, एक आई म्हणून मी काय वेगळा विचार करायला हवा होता? हो, मान्य आहे मला, जे घडलं ते घडायला नको होतं, पण मला ऋषीची खूप काळजी वाटते। तुम्हाला काय वाटतं? दिवस रात्र प्रत्येक क्षण ऋषीचा विचार माझ्या मनात असतो। नाही, पण मी ठरवलंय, यावेळेस मी माझ्या मनावर दगड ठेवणार। ऋषीला स्वतःची चूक कळेल ना, तेव्हा तो स्वतःच घरी परत येईल। नाही सतीश, काही असतं तरी मी ऋषीला फोन करणार नाही। सतीश, आत्ता आपण या विषयावर नको बोलूया। तुम्ही तिथे आपल्या नवीन प्रोजेक्टवर फोकस करा। मी करते कॉल, आणि काळजी घ्या। आई, मी जेवण वाढून घेतलंय, आपण जेवून घेऊया। रोहित त्या इव्हेंटला गेलाय ना, तो येताना जेवून येणार आहे, आपण जेवून घेऊयात। या कमळीचं कधीच भलं होणार नाही। मला माझ्या मुलापासून दुरावलंही नाही। तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू का? यात कमळीची काहीच चूक नाही। मी कमळीला ओळखते, कमळी खरंच खूप चांगली मुलगी आहे। मला मान्य आहे ऋषी घर सोडून तिच्यामुळे गेले, पण तिला हा निर्णय मान्य नसणारच आहे। कमळी ऋषीला कधीच सांगणार नाही असं काहीतरी करायला, ऐका माझं। राधिका, मला माहिती आहे तुलाही असंच वाटतंय की मी चुकते, पण मला हे माहिती आहे काही झालं तरी तू तिचीच बाजू घेशील। आई, मी कोणाचीच बाजू घेत नाही, मी जे खरंय ना तेच सांगते तुम्हाला। कमळी कधीच कोणाबद्दल वाईट विचार करू शकत नाही आई। खरंच राधिका, माझा मुलगा माझ्यापासून दुरावलाय, माझं सगळं घर विखुरलंय, आणि एवढं सगळं झाल्यावरही तू कमळीचं समर्थन करतेस। तुला तिचंच सगळं बरोबर वाटतंय। लेट मी टेल यू, तू सुद्धा तिच्याबद्दल इतका विचार करू नकोस। इट इज नॉट वर्थ इट। मला जेवायचं नाहीये, तू जेवून घे। देवा,
आईंच्या मनात कमळीबद्दल एवढा गैरसमज भरलाय, कधी दूर होणारे कोणास ठाऊक. ऋषी सर, त्या एजंटचं काय झालं? काय म्हणलं ते? झालं माझं बोलणं त्यांच्याशी. त्यांनी तिथल्या मोठ्या साहेबांशी भेट घालून दिली मला. त्यांना सगळा प्रकार सांगितलाय मी आणि त्यांनी घेतलाय सगळं सिरियसली. ते म्हणाले मला लवकरात लवकर शोधून कळवतो मी. बरं झालं बघा, आपण आपल्या शोधाचं एक पाऊल पुढे तर आलो. ऋषी भाऊ, ते पिठलं द्यावं जरा. अहो काय करताय तुम्ही? हा बघू, अहो केवढं भाजलंय बघा. तुझा हात हातामध्ये घेऊन या रंकाळावर मन फिरून आलंय, इतिहासामध्ये रमना झालंय, इंग्रजीला कल्टी मारून आलंय, शिकून सावरून मोठा व्हायचंय, तुझ्या संगतीनं मिरवायचंय, सात जन्माची आन घ्यायची, सुखात दुखात साथ देशील ना. तुझ्या पेरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार, नाद खोळ तुझा रुबाब राजा, पलटीने घोडे फरार, तुझ्या पेरतीचा चढला ज्वार, टांग पलटीने घोडे फरार. लय भाजलं नाही ना ऋषी भाऊ? नाही रे, पण असं औषध मिळाल्यावर दुसरं औषध कशाला पाहिजे? आता एवढा मोगरा मारले तर म्हणल्यावर दुसरं कशाला औषध पाहिजे? ते ना व खरं मुंबईत एवढं भारी पिठलं भाकरी मिळालं असं वाटलंच नव्हतं. लयच भारी. होय, तर मला तर सरू काकाची आजच्या चवीचीच आठवण झाली. सॉरी, ए चुकून तोंडातनं निघून गेलं माझ्या. कमी अरे ठीक आहे, सॉरी काय म्हणतस? अरे आईची आठवण तर मला प्रत्येक घासातच येते. खरं आता मी तिची आठवण आली का असं दुःखी नाही होणार. आता मला तिची आठवणच मला माझी ताकद देते सगळं लढाई. मला की नाही असं वाटायलंय का आहे इथंच कुठं तरी आहे आणि ती मला बघते. ती बघते आणि मला म्हणत अकर का कमळे आका थांबायचं ना, आका लढायचं. बरं बंड्या, तुझ्या हॉटेलच्या मालकाला सांग असं पिठला भाकरी रोज पाहिजे म्हणून. म्हणजे रोज माझा हात भाजू दे, रोज मला असं औषध मिळू दे. अजून काय पाहिजे? हे भारी आहे. म्हणजे उद्या अक्का हातच घाला की पिटल्यात. होय, मला आधी सांगा, मी कॅमेरा घेऊन येतो.